नमस्कार, मी वैद्य देवेंद्र पाठक, वशिष्ठ आयुर्वेद क्लिनिक इंदिरानगर नाशिक येथे माझी प्रॅक्टिस आहे. नेहमीची येतो पावसाळा आणि या येणाऱ्या पावसाळ्यात आधी आल्हाददायी वातावरण असतं, पण जसजसा पावसाळा वाढत जातो त्याप्रमाणे वातदोष शरीरातला आणि वातावरणातला हा वाढत जातो. आला पावसाळा तब्येत सांभाळा अशा गोष्ट आपल्याला करावी लागते. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात आहे ते शरीरात आहे, जे शरीरात आहे ते ब्रह्मांडात आहे. रोग म्हणजे रोगस्तु दोष वैषम्यम असं एक सूत्र आहे आयुर्वेदात. म्हणजे जे दोषांमध्ये जे विषमता उत्पन्न झाली तर रोग उत्पन्न होतो. वातावरणातील वाढलेला वात आणि त्याच्यामुळे शरीरात होणारे रोग हे उत्पन्न होत असतात. सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार, नंतर पचनाचे आजार, आम्लपित्त किंवा इनडायजेशन असे आजार उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे तिकडे संधिविकार वयस्कर लोकांमध्ये पण उत्पन्न होतात. आणि सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असा आजार म्हणजे मूळव्याध, पाईल्स, फिस्टुला यासारखे आजार पण उत्पन्न होतात. तर आता बेसिकली हे आजार का होतात? तर आता वातावरणातला जो वातदोष वाढलेला आहे किंवा हा जो वर्षा ऋतू आहे, आम्ही आयुर्वेदात याला वर्षा ऋतू असं म्हणतो. या वर्षा ऋतूमध्ये शरीराचं बल जे आपलं असतं ते सगळ्यात कमी असतं आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य खूप असतं आणि त्यामुळे हे आजार सगळे उत्पन्न होत असतात. या अग्निमांद्यामुळे शरीर पचनाची जी क्षमता असते, अन्न पचवण्याची ती कमी होते. त्याच्यामुळे इनडायजेशन, गॅसेस हे होतं आणि इनडायजेशन गॅसेस झाल्यामुळे पोट डब्ब होणं किंवा पचन न झाल्यामुळे वरती पाणी येणं म्हणजे आम्लपित्त, आंबट पाणी येणं, करपट ढेकरा येणं किंवा तिखट पाणी येणं अशा पद्धतीचा आम्लपित्त नावाचा आजार तयार होतो. अन्न पचत नाही त्यामुळे इनडायजेशन होतं आणि हे न पचलेलं अन्न हे आपल्याला याच्यामुळे आम एक संकल्पना सांगितलेली आहे आणि त्या आम या संकल्पनेमुळे तो जो अपाचित भाग असतो तो कुठेतरी शरीरामध्ये जातो आणि त्याच्यामुळे संधिविकार, आमवात किंवा संधिविकार हे असे उत्पन्न होत असतात. किंवा हाच आम जर डोक्यात गेला तर याच्यामुळे डोकेदुखी वगैरे हे पण आजार उत्पन्न होतात. तर या गोष्टीवर आपण जे आहेत पावसाळ्यात आहार विहार कसा ठेवावा याबद्दल मी आज सांगतोय. आता बेसिकली पावसाळ्यात आहार हा जो पाहिजे तो हलका पाहिजे, तो उष्ण पाहिजे. म्हणजे गरम पाणी पिणं हे खूप सोयीस्कर आहे. इनडायजेशन सारखा आजार पावसाळ्यात होतो आणि यामध्ये आपल्याला एक उपचार म्हणून गरम पाण्याचा उपयोग होतो. अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम, भोजनेच्या अमृतम वारी भोजनांते विषप्रदम. अजीर्ण म्हणजे इनडायजेशन असताना हे जे पाणी, गरम पाणी असतं हे डायजेशनचं काम कंप्लीट करतं आणि त्याच्यामुळे पचन सुसह्य होतं. आजार थांबवण्यासाठी 3-4 पद्धती असतात. म्हणजे तुमचा एक आहार विहार आणि दुसरा आहे आम्ही जी शमन चिकित्सा किंवा शोधन चिकित्सा करतो. तर आहारावर बेसिकली आपण खूप कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आता पावसाळ्यामध्ये शरीराची पचन क्षमता कमी झालेली आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह फायर जी आहे म्हणजे अग्निमांद्य झालेलं असतं. दुसरी गोष्ट वाढलेला वातदोष आहे त्याचं शमन करणं खूप गरजेचं असतं त्याच्यात. तर आहार जो आहे तो हा हलका असावा, गरम असावा जेणेकरून ते पचायला सोपं जाईल. ज्यामध्ये आपण म्हणजे साधे आपले वरण भात, तूप वगैरे असं खाऊ शकतो. दुसरी गोष्ट मुगाचं कडण, हिंग किंवा जिरं घालून आपण खाऊ शकतो. त्याचप्रमाणे पालेभाज्या ह्या पूर्णतः वर्ज्य सांगितलेल्या आहेत. कारण पालेभाज्या खाल्ल्याने बऱ्याच जणांना डायरिया वगैरे असा आजार उत्पन्न होतो. फक्त काही केसेस असतात की ज्याच्यामध्ये आम्ही पालेभाज्या खायला सांगतो. त्याचप्रमाणे फळभाज्या या कोबी, फ्लॉवर, पडवळ वगैरे ह्या अशा ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही खाणं गरजेचं आहे. दही खाऊ शकतात काही प्रमाणात. ते पण प्रकृती वाईज आपल्याला हा विचार करूनच आपण आहार ठरवत असतो. सर्दी किंवा खोकला यासारखे आजार असतील तर साधारणतः सुंठ खाणं चांगलं आहे. किंवा आपण जेव्हा जुलाबासारखे आजार असतात तेव्हा पण सुंठ खाणं गरजेचं असतं. ते आमपाचन पण होतं आणि त्याची एक ग्राही किंवा एक ग्राही म्हणून ऍक्शन होते. त्याच्यामुळे ते डायरियावर म्हणजे अतिसारावरती उपयुक्त ठरतो. दुसरी गोष्ट सुंठी वाचून खोकला गेला असं आपण एक म्हण आहे आपल्याकडे. ऍक्च्युली सुंठ हे खोकल्यावरचं उत्तम औषधही आहे. किंवा आपल्या सुंठ नसेल तर आले पाक किंवा चहामध्ये आले घालून वगैरे आपण सर्दी खोकल्यासाठी वापरू शकतो.
एक गोष्ट आली, तुळशीचा वापर आपण करू शकतो, तुळशीचा चहा वगैरे. ताप वगैरे असेल तर एकदम लंघन करणं थोडंसं, किंवा त्याच्यामध्ये साळीच्या लाया किंवा मुगाचं कडण वगैरे पिणं अपेक्षित आहे. आयुर्वेद बेस्ट यासाठी आहे की आयुर्वेदामध्ये माणसाने कसं जीवन जगावं हे सांगितलेलं आहे. मुख्य त्याच्यात दिनचर्या, ऋतुचर्या, म्हणजे तुमचे दैनंदिन रुटीन कसं असावं किंवा त्याच्यावरती काय उपचार असतात म्हणजे ते सांगितले आहे. डेली रुटीन सांगितलेलं आहे. ऋतुचर्या, तुम्ही सीझन जेव्हा चेंज होतात तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जसे बदल होतात, बाहेर जसे बदल होतात, त्यानुसार आपण कसं आचरण करावं याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आहार हा खूप मोठा परिणाम करतो. त्यामुळे आहाराचं मार्गदर्शन पण आयुर्वेदात सांगितलेलं आहे. जर तुम्ही आहार व्यवस्थित फॉलो केला तर कोणत्याही पद्धतीचा रोग होऊ शकणार नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.